मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज पुरंदर केसरी सासवडचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय मथुर 1001 आणि सोबत पाहला शंभू. चला तर मग शंभूची मुलाखत चालू करूयात. आजचा आनंद कसा आहे? मथुर आणि तुमचा शंभू एकत्र पळाले, एक नंबरची मानकरी ठरले, काय सांगाल? आनंद भरपूर आहे. बैल पळतो पण काय जरा पायऱ्यापासून थोडं इकडे तिकडे चालतं, असं चालतं ना. त्यामुळे बैल पळतो. आम्ही आता आज 16 मैदान, 16 मैदानात 3 मैदान मार खाल्लाय, ते पण सेमीला काहीतरी गपलं झाल्यामुळं. नाहीतर आम्ही 16 ते 13 मैदान राहिलोय. आणि मध्यंतरी भारतातलं पहिलं मानाची मैदान झालं पुसेगावचं. त्या मैदानात सुद्धा ह्यांनी कमाल केली होती दादा, खूप मोठ्या अंतराने गट काढला होता. हो हो. काय सांगाल त्याच्याविषयी? काय गाडीला खूप भरपूर स्पीड होतं त्या दिवशी. आणि सेमीला पण गाडी भरपूर अंतरानं लागली, फक्त लॉबी झाली. तो नशिबाचा भाग आहे आपला. नशिबातच पाहिजे दादा, जवळपास तुम्ही नाही म्हटलं तर 16 मैदानापैकी सकाळी पण तुम्ही सांगितलं 13 मैदानात तो मैदान. आजचं 16 मैदान म्हणजे जवळपास सक्सेस रेट नाही म्हटलं तर 95% वर आहे. असं फार क्वचित पाहायला मिळतं. त्याविषयी काय सांगाल? आमचा सक्सेस रेट कायमच पहिल्यापासून, काशी होता तरी पण तसाच. हा, सक्सेस रेटला टाइम पिरियड काय होता? 16 मैदान किती कालावधीत तुम्ही गुलाल? आता बघा ना, जून पासून फक्त 16 महिने 16 मैदान आणि एवढे 4 महिन्यातच एवढी मैदान. कंदूरच्या राजासारखा हा एक पण हिरा झालाय का तयार? हो दादा, तुम्ही काशीचं नाव घेतलं, काय नेमकं एक आशीर्वाद आहे त्याचा पण? हा, काशीमुळे एवढं सगळं आहे. काय काशीच सांगाल आहे काशीच्या सगळं. विषयी? काशीच होता. आणि काशी गाडी भरपूर पाहिली. पाटरवाडीला 1 नंबर केला, कोळ्याला 1 नंबर केला. आणि थारच्या मैदानाला आमच्या नशीब असं की पहिल्यांदा गाडी पळून उजवीकडे आली आम्हाला, असं झालं. दादा, हा पायरा कुणालाच माहित नव्हता सकाळपर्यंत कुणाला, म्हणजे एकदम सस्पेन्स ठेवण्यात आलेला तुमच्या मार्फत पण. आणि नाही, आम्ही सस्पेन्स ठेवत नाही असा धप्पा वगैरे. सस्पेन्स काय नाही. थेट तुम्ही- पळणाऱ्या बैलाचं काय नाही. जे तुम्हाला काय नाही होत जे तसं. तुम्हाला मुलाखतीमध्ये विचारत होते आज नियोजन कसं आहे, थेट तुम्ही मोकळ्या मनाने सांगत होता आज काय होणार आहे? मोकळ्या मनानं सांगितलं काय होणार आहे? काय होतं का असं? नाही, बरोबर आहे. मग पण त्याचा आज तुम्हाला प्रचिती आली का? मोकळ्या मनाने सांगितल्यानंतर कसलीच अडचण आम्ही कायम मन मोकळ्याने येतो, नाही? म्हणून तर एवढा स्ट्राईक रेट आहे आमचा. आता दावणीला अजून काय काय तयार होतं? कुठली कुठली वस्तू आहेत? आता सुंदर एक आहे, तो थोडा वयस्कर झालाय, त्याला जास्ती पळवत नाही त्याला पण असं. आणि ह्याला पण मी 8 दिवसाच्यात कधीच काढत नाही. बर, हा कुणाच्या नावाने कसं पोहतो? कैलासवासी मोहन शेठ रामभाऊ राऊत बदलापूर, आकाश शेठ राऊत, प्रवीण शेठ राऊत, उमेश शेठ राऊत आणि अक्षय पोळ आकाशनगर यांच्या नावाने पळवतो. दादा, ही टीम सगळी आली नाही, शेठ नाही आले, हे दोघं तिघत आलेले. उमेश शेठ आल्यात, बाकी सर्व काही आले नाहीत. शेठ जरा कामात आहेत त्यामुळे आले नाहीत. आकाश शेठ वगैरे. आजच्या विषयी काय सांगाल? अच्युत चांगला ड्रायव्हर आहे. आमचे ड्रायव्हर सोन्या, आकाश ड्रायव्हर आंबवड्याचा आणि अच्युत आता आज बसला. पण आधी आमचे हे 2 ड्रायव्हर आकाश आणि सोन्या. दादा, कोणाच्या हाताखाली तयार झालेला आहे जास्त? सोन्या, आबाजीवाडीचा सोन्या आणि आकाश हे दोघं. आज घरामध्ये काय आनंद आहे? घरी कॉल वगैरे काय झाले घरी का? सकाळी गट पळाल्यापासून फोन चालूच आहेत. सगळ्या घरच्यांनी व्हिडिओ ठेवला स्टेटसला. आणि काय प्रतिक्रिया आणि काय अभिमान वाटला की एवढा प्रतिसाद मिळतोय सर्व फॅन्स? प्रतिसाद पाहिजे. बैल पळाला तर सगळं आहे. काय पाहिजे ती साथ दे तुम्हाला. बैल पळाला पाहिजे तुमचा. दादा, 29-30 ला मैदान आहे, त्यानंतर अजून दुसरी मैदान आहे, दुसऱ्याचे सेपरेट असतील किंवा आदतचे सेपरेट असतील, मोठ्या रकमेची मैदान आहे, त्यात कसं नियोजन असणार आहे? आमचा विषय कसा आहे, रकमेकडे नाही. आमचा विषय असा आहे की नियोजन चांगलं झालं तरच पळायचं, रक्कम किती का असं ना, असा आमचा विषय. आणि आज राहुल दादांनी पण मथुरला तुम्हाला पायऱ्याला दिला, त्याविषयी काय सांगाल? म्हणजे आता तुम्हाला सांगतो, जेव्हा पहिल्यांदा मथुर घाटावर पळाला त्यावेळेस काशी आणि मथुरच पळायला आला. बरोबर, म्हणजे सगळ्यात जुने संबंध आहेत आमचे. मग ते काशी आणि मथुर पळाला, ते असा आता शंभू आणि मथुर पळाला. दादा पण आहेत आपल्या समोर. दादा, काय आनंद आहे आज? माझा आनंद खूप आहे. सकाळीच कॉन्फिडन्स दिसत होता चेहऱ्यावरती की आज काही ना काहीतरी जोडी करणार 100%. नाही, आता कसं आहे, मथुरच्या गाड्यात आहे म्हणल्यावर काय विषयच नाही. हा, पण आपलं एक स्वप्न होतं त्याच्याबरोबर पळायचं, बर. ते आज पूर्ण झालं. शंभू कुठे असतोय एक्झॅक्टली आता? आकाशनगर. आकाशनगरला असतोय. बर दादा, एक कुणाला समर्पित करायला आजचा विजय, मोठा विजय? आमच्या बैलाला, काशीला. काशीची आठवण झाली का? काशीची आठवण प्रत्येक मैदानाला होती आम्हाला. तर आम्ही ज्या ज्यावेळी बैल मैदानाला घेऊन येतो त्यावेळी पहिल्यांदा त्याच्या फोटो नमस्कार करूनच मैदानाला येतो. आमचा विषय असा, इथून पुढे 100 जरी गुलाल झालं तरी सगळं काशीला समर्पित. काशीचं नाव काढल्यावर त्याच्या जरा भावनिक झालाय तो, काय सांगशील भाऊ? तो बैलच वेगळा होता. त्या बैलाला डावा खांदा जर बाहेर ना आला का नाही बैल,
तो बैल कुणाची बी गाडी मारेल असं बैल होतं ते. का डोळ्यात पाणी आले काय सांगशील? काय त्या बैलाच्या विषयी काय म्हणजे बोलेल एवढं कमीच आहे. कोळ्यात 1 नंबर केला होता म्हणजे काय विषय नाही, बोलेल एवढं काय कमी. आणि आज रेकॉर्ड पब्लिक होतं जुनं मैदान कोळ्याचं. हा, आता मला वाटतं 1 फेब्रुवारी काहीतरी 1 फेब्रुवारीला 1 फेब्रुवारी काहीतरी तारीख जाहीर केली मला आणि मानाचं मैदान महाराष्ट्र केसरी आमच्या भागात मानाचं. मानाचं. काय स्वतःच्या आनंद आहे आज. भागामध्ये 1 नंबर करणं काय दादा कसं असतं? स्वतःच्या भागात 1 नंबर केल्यावर अभिमान खूप मोठा असतो. नाव असतंय आपलं, माणसं आपल्याला ओळखतेच चांगलं किंवा ह्या माणसांच्याकडे चांगला बैल पोहोचतो, आपलं नाव होते चांगलं. अशी बैल तयार करायला दादा बराच कालावधी लागतो. हो, ह्याची काय काळजी घेता? एवढी खासियत काय पडायची याच्या? त्याला आम्ही आमच्या घरातल्यांच्याकडे जपतो त्याला, आणि त्याला व्यायाम असतो रोजचं चालवणं. किती किलोमीटर चालवतो? 1 दिवस आडानं 5 किलोमीटर चालवतो त्याला. आणि खाण्यामध्ये काय उपयोग करतो? खाणं आपलं हाय रेग्युलर रेग्युलर काय दुसरं काय नाही. खाद्य वगैरे कुठलं? खाद्य आपलं मिक्स असते ते सगळं, डाळ आणि मिक्स. बर दादा, एवढा शंभू पळतोय, एवढा गुलाल घेतोय, तरी पण तुम्ही म्हटलं पायऱ्याला अडचणी येत होत्या. कशा पद्धतीने अडचणी येत होत्या आणि काय काय दिवसांना तुम्ही सामोरे गेलेला आहात या कसं आहे काळामध्ये? माहितीये का, वरच्यांना वरच खेळायचं आहे आणि खालच्यांना वर त्यांना घ्यायचं नाही, असा विषय आहे काय बैलगाडी क्षेत्रात. त्यामुळे कुणाचा किती पोहतो आपण स्वतः जाणलं ना, आपला किती पोहतोय ऑटोमॅटिक पैर होतात. म्हणजे एखाद्या नंदीला जर चांगला पायरा मिळाला तर 100% तो काही होऊ स्वतःच्या जिद्दीनं आपलं नाव करणार. दादा आता तुम्ही एक वाक्य वापरलं, वरच्यांना वरच खेळायचंय, खाली पायरा द्यायचा नाही, त्याचा काय अनुभव? आता भरपूर अनुभव आहेत. आम्ही पण आता वरच खेळतोय, पण आता आम्हाला पण खालची फोन करतात, पण आम्ही पण म्हणतोच ना आता झालंय पुढचं नियोजन असं तसं. पण प्रत्येकाला आपण आमची पण अपेक्षा आहे की आम्ही वरच खेळावं, सगळ्यांना वरच खेळायचंय. खाल्लं वर येण्यासाठी कष्ट आहेत ना? लय कष्ट आहे, लय लय. पहिल्यांदा आम्हाला बैल कोण देत नव्हतं, आम्ही घरच्या गाडीवर केलं. आणि बैल पहिला गुलाल घेतला असेल तर आपल्या उगलेवाडीचे उदय दादा त्यांच्या तेजावर पहिला गुलाल घेतलेला. बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं लय मोठं नाव का हो? हा, मोठं नाव. त्यांनी आपल्याला मदत केली. पहिल्यांदा बैल दिला, पहिला गुलाल त्या बैला आपण. आणि विशेष म्हणजे आज तेजानं पण गुलाल घेतलाय फायनल. आणि आजचं खरा योगायोग नियोजन जे घडवून आणलंय, हे आमचे मित्र आहेत किरण शेठ. यांनी आज सगळं नियोजन केलेलं. आज इथं गाडी हाणायची. किरण शेठ, किरण नमस्ते. भाऊंनी दिली आपल्याला मध्ये आता तिथं मथुरेच्या इथं पण मुलाखत. शंभू विषय काय सांगाल? तिथं पण 4 शब्द व्यक्त व्हा, सांगायचं. शंभू विषय बोलला तर आता काय माहितीये का, अजून तो नवीनच आहे माझ्या मती. पण आता आमच्यासाठी हरिभाऊ आणि त्यांची गँग सगळी टीम मेहनत घेतात म्हणजे वरती पूर्ण जायसाठी. मगून मी आज त्यांना बोललो की आपण पुशेगावला मथुर फायनलला राहिला होता, आपली गाडी लॉबी टच झाली, बाद झाली. तर मी काय बोललो, आज इथे मैदान आहे 24 तारखेला, बोला इथे आपण नियोजन करू. तर मी राहुल भाईला फोन केला, तर मला मथुर पाहिजे. तर ठीक आहे बोलतो, मथुर दिला. कुठल्या बैलाला? तर बोला आकाशच्या शंभूला बैल पाहिजे. ठीक आहे दिला बोलतो. मग आपण ही गाडी पावलू. ते मी हरीला फोन केला, हरी बोलतो ठीक आहे बैल भेटला म्हणा, आपल्याला तोच बैल पाहिजे होता. बरं 1 नंबरच होणार तिथे आपण माझा नियोजन मध्ये. तर मी बोललो 1 नंबरच करणार ही गाडी. आणि एकदा पण मी नियोजन केला होता पठारवाडीला, काशी आणि भारतचा, तो पण मीच नियोजन केला होता. आणि तिथे पण पहिलाच 1 नंबर केला काशी आणि भारतने. ती माझ्या नावावर गाडी पडलेली पठारवाडीला, तिथं पण बुलेट जिंकलेली 1 नंबर. खासदार केसरीला असेल बघ. खासदार केसरीला तिथं पण 1 नंबर केला. बंदी हटल्यानंतर का त्याच्या अगोदरचं? बंदी बंदी हटल्यानंतर पहिलेच माहिती. पहिलाच मैदान तिथे केलं, 1 नंबर केला. ते टायमाला मी नव्हतो, तो आकाश शेटनेच बाईट दिलेली होती. आणि या टायमाला पण मी योच नियोजन मी केला मथुर आणि शंभूचा. काय पटरावाडी जवळच हा भाग तुम्हाला नक्की म्हणायचं दादा? लक्कीच आहे आमच्यासाठी. आणि इथे काय माहितीये का, जरा आपल्या सगळ्यांचे संबंध चांगले तिथे. म्हणजे आपल्याला कोणी नाही बघून इथे बोलत नाही. आयोजकांनी मैदान कसं पार पडलं दादा? चांगला पार केला. धन्यवाद दादा. 2 मिनिटं. हा बोल. हे जो बैल पोहतोय ना, हे आमच्या ग्रुपचं लय त्याला सपोर्ट आहे. सगळी पोरं, आता मी सांगितलं ना उद्या 3ला जायचंय, सगळी ही आमचा ग्रुप आहे ना, हे दाखवा. ही सकाळी 3ला. त्यांचं नाव काय सांगा? अक्षय पोळ. अक्षय बोल. तुम्ही बोला, नाव सांगा तुम्ही. ही जर मला सगळी सकाळी 3ला मी जायचं म्हणलं तर 2:45ला शेडवर येऊन बसलेली असतात ही सगळी आमची गँग. बरं नाव सांगा, ह्याचं नाव काय बाई? अक्षय, आवी, निलेश, प्रथमेश, वैभव, बाबू, शिवा आणि ह्या दोघांचं आकाश, ते मुंबईवरून आल्यात. या दादाचं नाव काय? बाबू. डाल पकडून उभा आहे. बाबू बाबू मेन माणूस आहे. माझी मुलं. बरं तुमची पण घेतो दादा. तुमचं नाव सांगा की दादा. माझं नाव उमेश राऊत, आकाश राऊत यांचे मोठे बंधू मी. बरं.
ह्या बैलाची आमची खासियत अशी आहे का सेम काशीसारखा अप्रोच. आणि दुसरी गोष्ट याची जर आपण कधी आता हरिभाऊने आता सांगितलं आम्हाला फोन केला का बा आता बैल पळवत आहे, तर आमच्या घरामध्ये आदल्या दिवशी चर्चा असते बाबा आता किती वेळा गटाला पळणार आहे, कधी पळणार आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी आमचं काय काम असतं तर आम्ही काम पहिलं आवरून घेणार, पहिलं आणि टीव्हीच्या समोर उभे राहणार का बाबा ह्या आमच्या वासराची शर्यत, आणि गट पास झाला तर पहिला जे व्हिडिओ टाकणार. आमच्या घरामध्ये एवढा आनंद होतो ना, तुम्हाला सांगतो आजचा आनंद एवढा मोठा आहे ना. आज आम्हाला प्रवीण शेठ ही आजची जी 1 नंबर केला आम्ही तो प्रवीण राऊतला पूर्ण अर्पण करतो, कारण त्यांच्या नावासाठी बैल बोलतो. मोहन शेठ राऊत होते, आमचा काशी होता, आमचा क्रांती होता, भरपूर बैल होते. पण आज आमच्या बैलावरती जीव एवढा आहे ना. आमचा एकच ब्रँड आहे म्हणजे 12-13. तुम्ही 12-13 कुठे बदलापूरमध्ये या कुठे ठाणे जिल्ह्यात विचारणार. मित्रांनो, बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये राऊत कुटुंबाचं फार मोठं नाव आहे आणि योगदान पण आहे. दोन्ही जाणती माणसं आहेत ही, आणि ह्यांच्यामुळेच मुंबई भागातली बिंदोडची शर्यत नावाजली गेलेली. हा कधी बिंदोडमध्ये दिसेल? हा बिंदोडमध्ये तुम्हाला लवकरच दिसेल. तर आमचा काशी होता, आम्ही गुलालासाठी खेळतो. कधी पण किती पण मोठी रक्कम असेल त्याला आम्हाला महत्व नाही. आमचं नाव कैलासवासी मोहन शेठ राऊत, आणि आम्हाला जी गुलालाची जी हौस असते ना, आमच्या अंगावर पाठीवर गुलाल पडला बास, आम्हाला 1 रुपयाची आशा नसेल. बक्षीस असलं तुम्ही घ्या, आम्ही पण जर बक्षीस आमचं जिंकलो ना तर आम्ही असे आमच्या पोरांमध्ये वाटून टाकतो, संध्याकाळी पार्टी बिटी, पण आमचा बैल आमच्या गुलालात राहिला पाहिजे हीच आमची अपेक्षा असते. आणि हरिभाऊ कधी पण मैदानातला आम्हाला गुलाल करून देतो, आणि त्याची एवढी मेहनत या बैलासाठी. कधी बैल आजारी पडला तर आम्हाला कळून पण देणार नाही. बैल कधी विचारला तर बैल ओके फ्रेश आहे. हरिभाऊ आणि अक्षय भाऊची एवढी मेहनत या बैलासाठी, जेवढे काय या बैलाला बनवलंय तयार केलाय, या दोघांना मी श्रेय देते. आमचा सुंदर पण असू द्या, आमचा काशी असू द्या, आणि आता हा शंभू असू द्या 12-13. आजच्या विषय काय सांगाल? आजच्या विषय सांगा असं तर मैदान एकदम भारी होतं आणि पाठी 1 नंबर होती, पळण्यासारखी होती. मागच्या टायमाला जेव्हा पटरवाडीचा तो मैदान झाला, काशी होता आणि भारत होता, त्याचं नियोजन आमचे मित्र किरण शेठ म्हात्रे मोठा गावाले यांनी केला, आणि आजचं नियोजन सुद्धा यांनी केला. पहिला मी यांचे धन्यवाद करेल की एवढ्या मोठ्या चांगल्या बैलासाठी आमचा पहिला पैरा दिला, आणि पैरा करून चांगली 1 नंबर केला. आमच्या सगळ्यांना घरी माहिती होता, ते माझे भाऊ असतील, पुतणे असतील, आम्ही सगळ्यांनी ठरवलं. मी रात्री निघालो, पण आम्ही मनातून एकच द्यायचं केला की आज आपला बैल 1 नंबर करणार. बरं, राहुल दादा विषय काय सांगाल? दादा राहुल दादा विषयी काय सांगायचं, ते तर बिनजोडचे भाष्यच आहेत. त्यांची शरद बोलली तर आम्हाला पण मथुरबद्दल खूप प्रेम आहे. मथुर जो पळतो ना मुंबईमध्ये बास, त्याचं जर नाव जरी आलं ना तर लोक बोलतील की आता याला जोड मुश्किलने व्हायला. आणि आज सकाळी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बघितला का जोडीचा, कसं वाटलं? 1 नंबर वाटला. जी ड्रोनची जी शूटिंग बघितली आज, आमच्या भरपूर म्हणजे आमच्या जे महिला असतील, आमचे लहान पोरं असतील, आमचे म्हणजे घरातली पूर्ण फॅमिली, राऊत फॅमिली असेल, आमच्या गावातल्याने मला एवढे फोन केले, अरे बापरे अभिनंदन, अरे काय बैल पळाला, 1 नंबर बैल पळाला. मथुरच्या मध्ये ही जी मुंबईची 2 बैल आहेत ना, ही 1 नंबर. आमच्या बदलापूरची भरपूर आमचे मित्रमंडळी असेल, आमचे किरण शेठ असतील, भरपूर असतील आमच्या शर्ती विभागातली, आम्हाला आकाश शेठला फोन करून सांगतात मथुर आणि हा वासरू पळावा. आज आमची इच्छा पूर्ण झाली, आम्हाला खूप आनंद वाटला. दादा अशी कोणत्या नंदी सोबत पाहायची इच्छा आहे का? पुढून चालून येईल तसं जसं हा पुढं आहे तसं आता समोरून पैरे येणार 100%. 100 पुढे पैरे येतातच, पण आमच्या भाऊभावांचा दोघांचा निर्णय झाल्याशिवाय, आणि तुम्हाला आकाशाचा अजून एक निर्णय सांगतो, झाल्याशिवाय आम्ही अजून एक करत नाही. सांगतो, आमचा हरिभाऊ आणि आमचा अक्षयने कधी कुठली वादी 1 रुपयाची घेतली नाही. कुठलाही कुठला पायरा असू दे ते नक्की देणार, आणि ते पायरा केला आम्ही त्यांना नियोजन करून टाकतो. फक्त त्याच्या तोडीच तोड पळाला पाहिजे. बा आणि त्यांनी बोललं ना, आमच्या अपेक्षा एकच आहे ना गुलाल, आणि वाहिदी बिहिदी काय नाही. आणि आमच्या सर्वांचे आमचं नियोजन म्हणजे एक आमचे प्रवीण राऊत, आमचे भाऊ आहेत ते काका, ते आमचे नियोजन करतात. त्यांच्या नियोजनमध्ये मुंबईमध्ये चालतो, आणि वरचं काय नियोजन असेल तर आपले अक्षय आणि आपले हरिभाऊ करतात. चालते दादा, अभिनंदन. असंच कायम गुलालात राहा. तुमचं अभिनंदन. आणि तुमचे सुद्धा धन्यवाद की तुम्ही महाराष्ट्रभर आम्हाला हे पोहोचवता, आमच्या नंदीला पोहोचवतात. तुमच्या चॅनलचे आम्ही मनापासून आभार करतो. असे तुमचे आशीर्वाद आमच्या बरोबर राहतो. धन्यवाद.